नमस्कार. वर्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण वर्ड ऑफ वंडर्स मध्ये एक असे ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत जे इव्होल्यूशनचे लिव्हिंग म्युझियम म्हणून प्रसिद्ध आहे. एक असे ठिकाण ज्याचे वर्णन चार्ल्स डार्विनने अ लिटिल वर्ल्ड विदिन इटसेल्फ असे केलेले आहे. Allow me to transport you to a place where time seemed to have stood still, where nature reigns supreme, and where every creature tells a story of evolution. Welcome to the Galapagos Islands, a unique archipelago that serves as a living testament to life's adaptability and diversity. येथे पॅसिफिक ओशनच्या या रिमोट कॉर्नरमध्ये तुम्हाला पृथ्वीवर दुसरीकडे कुठेही अस्तित्वात नसलेले प्राणी तसेच कन्व्हेन्शनल विजडमला डिफाय करणारे अतिशय सुरेख असे लँडस्केप्स बघायला मिळतील. सो बकल अप ॲज वी एम्बार्क टू धिस एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी टू दी गॅलापागोस, अ प्लेस दॅट ट्रूली इज अ वर्ल्ड विदिन इटसेल्फ. गॅलापागोस आयलँड्स ही ईस्टर्न पॅसिफिक मधील व्हॉल्कॅनिक आयलँडचा एक द्वीपसमूह म्हणजेच आर्किपेलागो आहे, which is located around the equator 900 kilometers west of South America. They form the Galapagos province of Republic of Ecuador. ही सर्व बेटे नॉर्दर्न तसेच सदर्न हेमिस्फिअर्स मध्ये पसरलेली आहेत. गॅलापागोस मध्ये 13 मेजर आयलँड्स, 6 छोटे आयलँड्स आणि असंख्य आइसलेट्स आहेत. या बेटांपैकी सर्वात मोठे बेट हे इजाबेला आहे, which is approximately 129 kilometers long. ही सर्व आयलँड्स रिपीटेड व्हॉल्कॅनिक इरप्शन्स मुळे तयार झालेली आहेत, contributing to their rugged mountains and landscapes. गॅलापागोस आयलँड्स ही त्यांच्या हिस्टॉरिकल तसेच सायंटिफिक व्हॅल्यूसाठी देखील महत्त्वपूर्ण आहेत. ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी 1835 मध्ये या बेटांना भेट दिली होती. अँड हिज ऑब्झर्वेशन्स ऑफ वाईल्ड लाईफ देअर इन्स्पायर्ड हिज थिअरी ऑफ इव्होल्यूशन बाय नॅचरल सिलेक्शन. आजही हे आयलँड्स सायंटिफिक रिसर्च आणि कन्झर्वेशन एफर्ट्ससाठी एक महत्त्वाची जागा म्हणून ओळखली जाते. ही बेटे इक्वेटोर जवळ असूनही या बेटांना थंड सागरी प्रवाह मिळतात, ज्यामुळे येथे ट्रॉपिकल आणि टेम्परेट क्लायमेटचे एक युनिक मिक्स तयार होते. धिस अलॉंग विथ देअर आयसोलेशन हॅज लेड टू द इव्होल्यूशन ऑफ अ डायव्हर्स अरे ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पीसीज. गॅलापागोस आयलँड्स हे नेचर लव्हर्स तसेच ॲडव्हेंचरर्ससाठी एक फॅसिनेटिंग असे डेस्टिनेशन आहे, ज्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघायला मिळतात. गॅलापागोस आयलँड्सला तेथे राहणाऱ्या जायंट टॉर्टॉइसचे नाव देण्यात आलेले आहे. गॅलापागोस हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ सॅडल असा होतो, विच रेफर्स टू द शेप ऑफ टॉर्टॉइस शेल्स. येथे आढळणारे हे महाकाय कासव एकेकाळी इतक्या जास्त प्रमाणात होते की स्पॅनिश संशोधकांनी त्यांच्या नावावरून या बेटांना गॅलापागोस आयलँड्स हे नाव दिले. गॅलापागोस आयलँड्स हे तेथील विशाल आणि महाकाय अशा कासवांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. येथील कासवांचे वजन सुमारे 600 पौंडांपर्यंत असून ते जवळपास 150 वर्षांपर्यंत जगू शकतात.
गॅलापागोस आयलँड्स हे मेनली व्हॉल्कॅनिक ओरिजिनचे आहेत आणि ते अजूनही ऍक्टिव्ह आहेत. या आर्किपेलगोमध्ये सतत नवनवीन बेटे तयार होत आहेत. येथील सर्वात यंगेस्ट आयलँड हे फर्नांडिना हे आहे. And the most recent volcanic eruption occurred in January 2020. These islands are renowned for their unique biodiversity. येथे आढळणाऱ्या अनेक प्रजाती या एंडेमिक आहेत, म्हणजेच त्या जगात दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत. यामध्ये जायंट गॅलापागोस टॉर्टॉइज, मरीन इग्वाना, फ्लाइटलेस कॉर्मोरंट्स आणि गॅलापागोस पेंग्विन्स यांचा समावेश होतो. यापैकी गॅलापागोस पेंग्विन्स हे विशेष उल्लेखनीय आहेत, because this is the only penguin species which lives in northern hemisphere. गॅलापागोस आयलँड्स ही इक्वाडोरचा भाग आहेत, परंतु त्यांचा स्वतःचा टाइम झोन आहे. ही बेटे मुख्य भूभागाच्या 1 तास मागे असून न्यूयॉर्कच्या सेम टाइम झोन मध्ये आहेत. 1835 मध्ये चार्ल्स डार्विनने या आयलँड्सला भेट दिली होती आणि त्यांच्या येथील वाईल्ड लाईफ बद्दलच्या ऑब्झर्वेशन्समुळे त्यांच्या थिअरी ऑफ इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शनला प्रेरणा मिळाली. 1859 मध्ये त्यांनी ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीसीज या त्यांच्या पुस्तकात त्यांचे फाइंडिंग्स पब्लिश केलेले आहेत. These islands are protected as a part of National Park, a UNESCO World Heritage Site and a Biosphere Reserve. 97% of Galapagos Islands are a national park. व्हिजिटर्सना येथील नॅचरल एन्व्हायरमेंटचे प्रोटेक्शन करण्यासाठी कठोर नियमांचे पालन करावे लागते. येथील बरेचसे आयलँड्स हे निर्जन आहेत. The islands have a population of about 28,000 people, mostly living in 4 towns on San Cristobal, Santa Cruz, Isabela and Floriana Islands. येथील मेन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ही टुरिझम, फिशिंग आणि ॲग्रिकल्चर ही आहेत. These islands have a unique climate. येथे सीझन आणि लोकेशननुसार हवामान बदलते, बट जनरली जून ते नोव्हेंबर पर्यंत ते वार्म आणि ड्राय असते, तर डिसेंबर ते मे पर्यंत ते हॉट आणि वेट असते. The Galapagos Islands are a wonderful place to visit with many tourist attractions. आता आपण गॅलापागोस आयलँड्स मधील काही मेन टुरिस्ट अट्रॅक्शन्स बद्दल जाणून घेऊया. लास टिंटोरेरास हा इजाबेला आयलँड जवळील आइसलेट्सचा एक छोटासा ग्रुप आहे, जिथे तुम्हाला व्हाईट टिप्ड रीफ शार्क्स, सी लायन्स, पेंग्विन्स, मरीन इग्वाना आणि इतर वाईल्डलाईफ बघायला मिळेल. Here, visitors can also snorkel in the clear waters and admire the beauty of coral reefs. Los Tunnels is a natural formation of lava tunnels and arches on the southeast coast of Isabela Islands, जिथे तुम्ही सी टर्टल्स, रेज, सी हॉर्सेस आणि कलरफुल माशांसोबत
स्नॉर्कलिंग किंवा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही खडकांवर ब्लू फुटेड बुबीज, फ्रिगेट बर्ड्स आणि पेलिकन्स सुद्धा बघू शकता. टॉर्टुगा बे हा सांताक्रूज आयलंडवरील स्टनिंग असा व्हाईट सँड बीच आहे, जिथे व्हिजिटर्स रिलॅक्स करू शकतात, स्विमिंग, सर्फिंग किंवा कयाकिंग सुद्धा करू शकतात. येथे व्हिजिटर्स जवळच्या मॅनग्रुव्ज तसेच लगून्स मध्ये जायंट टॉर्टॉइजेस, मरीन इग्वाना, फ्लेमिंगोज आणि इतर पक्षी देखील बघू शकतात. Charles Darwin Research Center is the scientific center on Santa Cruz Island, where visitors can learn about history, ecology, and conservation of the Galapagos Islands. किकर रॉक हे सॅन क्रिस्टोबल बेटाजवळील समुद्रातून उगवलेली एक स्पेक्टॅक्युलर अशी रॉक फॉर्मेशन आहे, जिथे व्हिजिटर्स शार्क्स, रेज, टर्टल्स आणि फिश यांच्यासोबत स्नॉर्कलिंग किंवा डायव्हिंग करू शकतात. Visitors can also spot various seabirds nesting over the cliffs, such as boobies, frigates and tropic birds. येथे व्हिजिटर्सना बुबीजच्या रेड फुटेड बुबीज, ब्लू फुटेड बुबीज आणि नास्का बुबीज या 3 प्रकारच्या प्रजाती बघायला मिळतात. येथे आढळणारे बुबीज हे पक्षी सर्व मरीन बर्ड्स मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. यांचे पाय रंगबिरंगी असतात आणि त्यांचा विशिष्ट आहार हा त्यांच्या पायातील रंगांसाठी जबाबदार असतो. Las Grietas is a series of volcanic fissures filled with fresh and salt water on Santa Cruz Island. नॉर्थ सेमोर आयलंड हे बाल्ट्रा आयलंड जवळील एक छोटेसे बेट आहे, जिथे व्हिजिटर्स गॅलापागोस मधील फ्रिगेट बर्ड्स आणि ब्लू फुटेड बुबीजच्या लार्जेस्ट कॉलनीज बघू शकतात. या बेटांवर लँड इग्वानाज, मरीन इग्वानाज तसेच सी लायन्स देखील बघता येतात. येथे आढळणारे मरीन इग्वाना हे जगातील एकमेव असे सरडे आहेत जे पाण्यात पोहायला शिकलेले आहेत. येथे आढळणारे मरीन इग्वाना हे जवळजवळ संपूर्णपणे सागरी शेवाळ खातात. पेन्झोन आयलंड हे सांता क्रूज आयलंड जवळील एक निर्जन असे बेट आहे, where visitors can see endemic species of giant tortoises, lava lizards and mockingbirds. येथील जायंट टॉर्टॉइजेस हे मुक्तपणे बेटांवर फिरू शकतात आणि त्यांना मुक्तपणे फिरताना बघणे हा खरोखरच एक अतिशय अनोखा असा अनुभव आहे.
गॅलापागोस आयलँड्स हे व्हेल सँक्च्युरी म्हणजेच देवमाशांचे अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते. गॅलापागोस आयलँड्स हे इकोलॉजिकल डायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत विथ मेनी स्पीसीज अँड हॅबिटॅट्स दॅट आर युनिक टू दी आर्किपेलागो. गॅलापागोस आयलँड्स हे वनस्पती तसेच प्राण्यांच्या विविध प्रजातींसाठी जगभरात विशेष प्रसिद्ध आहेत. दीज आयलँड्स हॅव हाय लेवल ऑफ एंडेमिझम. याचाच अर्थ येथील बऱ्याच प्रजाती पृथ्वीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाही. गॅलापागोस आयलँड्सला जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इक्वाडोरहून फ्लाय करणे. देर आर 2 cities with airports, Quito and Guayaquil, that frequently fly into the Galapagos. गॅलापागोस आयलँड्सला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ डिसेंबर ते मे हा आहे. या बेटांवरील हवामान वर्षभर अतिशय आल्हाददायक असते, पण हे महिने हायकिंग तसेच वाईल्ड लाईफ स्पॉटिंगसाठी प्लेझंट कंडिशन्स ऑफर करतात. शेवटी गॅलापागोस आयलँड्स ही पॅसिफिक ओशन मधील आयलँड्सचा फक्त एक समूह नाही. दे आर अ लिव्हिंग म्युझियम, अ शोकेस ऑफ इव्हॉल्युशन दॅट कंटिन्यूज टू ऑफर इनव्हॅल्युएबल इन्साइट्स इनटू द नॅचरल वर्ल्ड. येथील प्रत्येक आयलँड तसेच प्रत्येक प्राणी अडॅप्टेशन आणि सर्व्हायव्हलची एक अनोखी कथा सांगतो. एन्चॅन्टिंग गॅलापागोस आयलँड हा अबंडंट वाईल्ड लाईफनी भरलेला एक युनिक असा आर्किपेलागो आहे, वेअर every step you take is a step into the extraordinary. As Charles Darwin described, they truly are a little world within itself. I hope तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून गॅलापागोस आयलँड बद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्की मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. यासारख्या अमेझिंग प्लेसेसला एक्सप्लोर करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अमेझिंग जागेबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.